इथे मात्र होते सामन्याला सुरुवात. क्वार्टर फायनलची लढत. जो संघ ही मॅच जिंकल तुम्हाला नक्कीच बक्षीस पात्र फेरीत पोहोचणार आहे. एका साईडला आदित सिंग, स्ट्राईक एंडला प्रदीप जोरी. षटक क्रमांक 1 घेऊन नवीन फाटक गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. 5 षटकांची मॅच आणि फिल्डिंग टीमसाठी देखील 3 धाब्यांची पेनल्टी असणार आहे. जर्सी तुमची कंपल्सरी असणार आहे. पहिला चेंडू गॅप मध्ये आहे तिथे चेंडू मात्र अडवतोय. एक सिंगल येते आहे. तीन धाब्यांची पेनल्टी मात्र फिल्डिंग टीमला आहे. जर्सी कंपल्सरी आहे. 4 धाबा दापल कबड्डी आपण 3 धाबा ऍड केल्यात पेनल्टीच्या. आलेली एक सिंगल. 4 धाबा दापल कबड्डी. पुन्हा एकदा आता मात्र आदित सिंग ऑन स्ट्राईक आहे. सामना मात्र महत्वाचा क्वार्टर फायनलची मॅच. फुलटॉस फटका बसला कबर्स मध्ये. तिथे मात्र टिपला जाईल झेल. मोठी विकेट. आदित सिंग बॅक टू द पवेलियन. 0 वरती बाद. याच पद्धतीच्या निमित्तानं आपण नक्कीच पाहतोय निवृत्तीभाऊ पोळेकर देखील मान्यवर शुभागमन. आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मात्र विकेट आली. आदित सिंगला बाद केलं गेलं. फुलटॉस चेंडू कबर ढकलायचा होता परंतु कबरचा खेळाडू सागर मात्र नक्की सुंदर झेल टिपतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का. आदित सिंग बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर अथर्व मेंगडे जो मात्र आता स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला मिळणार आहे. इटमाचा फटका बसला. चेंडू हवे ते कबर फटका उडवलाय. खेळाडूला पाठ मोरा. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा. 4 रन्स. अथर्व आला आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती याच्या बॅट मधनं चौकार आलाय. 8 धाबा दाबल कावरती आहेत. नवीन फाटक षटक क्रमांक पहिला हाताळतोय. अथर्वच्या बॅट मधनं नक्कीच चौकार आलाय. आदित सिंग बाद झालाय. आता डाव सांभाळायचा आहे. अथर्व आणि प्रदीप बारीक जोडी ही जोडी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा लेट झाला नक्की पाहिलं. फटका चेंडू नक्कीच आपण पाहिलं. डीप पॉइंटला खेळायचा होता परंतु बॅटवर चेंडू आला नाही. तरी नक्कीच पाहायला मिळतं. डॉट बॉल आपण नक्कीच पाहतोय. 8 धाबा दापल कबड्डी स्थिर आहेत. कोण जिंकणार आहे काय होणार आहे मी पाहताय. चौंडाई सेवा क्रिकेट क्लब आयोजित शिडा आणि करंडक 2026 पहिला दिवस क्वार्टर फायनलची लढत. गॅप आहे सर चेंडू अडवतोय. चेंडू अडवेल तिथे मात्र आलेली एक सिंगलचा 9 धाबा दाबल कबड्डी आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धाबा दाबल कबड्डी आहेत. इथे बिग हिट करायचं होतं. बॅटवर चेंडू येऊ शकत नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गडबड गोंधळ नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच चेंडू अडवून थोडीशी पळापळ धावपळ आहे. त्यावरती आपण पाहतो 2 धाबा ज्या मात्र पडून पूर्ण झाल्या. षटक मात्र संपलं जाईल. पहिलं एक षटक संपतंय. दाबल कबड्डी दाबायचे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धाबा ज्या मात्र आपण दाबल कबड्डी पाहतोय. अकरा धाबाच्या मात्र आपण नक्कीच दाबल कबड्डी पाहतो. षटक क्रमांक पहिलं संपलंय. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. मनोहर फाटक गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय.
अश्विन मात्र खोदून काढ रक्षक तिथे पडझड डीपला नवीन नवीन शुल्लक कव्हर करतोय शुल्लक कव्हर करेल चेंडू तोपर्यंत आपण नक्कीच पाहिलं 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण होत आहेत 2 धाबींसह 13 धाबा दाखल कव्हरच्या अथर्व स्ट्राईक खेळला अथर्व आणि प्रदीप बारीक जोडी ही जोडी मैदानामध्ये क्वार्टर फायनलची मॅच मात्र महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे पुन्हा एकदा बॅटची कडा चेंडू एस्टनच्या मागे ट्रॅव्हल झालाय सिंगल नक्की देणार आहे डिक्लेअर चेंडू झालाय आणि नक्की डिक्लेअरचं पाहतोय 14 धावा दाखल खबरच्या नवीन मनोहर फाटक जो मात्र आपण नक्कीच पाहतोय षटकामध्ये मागील मॅच देखील नवीन मनोहरने नक्की सुंदर गोलंदाजी केली होती आणि आता मात्र या मॅच मध्ये 2 चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती हाताळलेत पुन्हा एकदा फटका समोरच्या व्ही शेप मध्ये नवीन प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न अपुरा पडतोय चौकार 4 धाबा आहेत 18 धाबा दाखल कबड्डी आपण पाहतोय चौकार मात्र अथर्वच्या बॅट मधून आलाय आधी सिंग मुक्की बाल 0 वरती बाल बनून आता मात्र अथर्वने डाव सांभाळलाय धाबा बनवण्याचा प्रयत्न केला मला अथर्वच्या बॅट मधून धाबा येत आहेत इथे मात्र बिग हिट केलाय चेंडू हवेत उंची प्राप्त करतोय रक्षक दाबून ती बॉल आलाय टिपतोय झेल फलंदाज बाद अथर्व बॅक टू द पॅव्हिलियन नवीन बॅटर पण पाहतोय सोपान जो मात्र मैदानामध्ये असणार आहे 18 धाबा दाखल कबड्डी आहेत नवीन बॅटर स्ट्राईक एंडला सोपान जोरी 18 धाब्यावरती 2 गडी बाद आहेत पहिला चेंडू तिथे मात्र काय झालंय बॅटची कडा विकेटच्या मागे टिपला गेलाय झेल आल्या पावली मात्र नक्की सोपानला परतब लागतंय धक्का क्रमांक 3 18 वरती 3 गडी बाद आहेत नवीन बॅटर पण पाहतोय सचिन जे मात्र नक्की स्ट्राईक एंडला असणार आहेत 18 धाबा दाखल कबड्डी 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतात पहिला चेंडू पटका सुरेख केला गॅप मध्ये चेंडू आहे जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार 4 धावा 4 रन षटक मात्र संपलंय दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय दाबल कबड्डी धाबा त्या शिवशंभो क्रिकेट क्लब भादस टीमच्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धाबा जमात दाबल कबड्डी आहेत 22 धाबा जमात आपल्याला दाबल कबड्डी पाहायला मिळतात षटक क्रमांक 2 संपलाय पॉवर प्लेचा खेळ मात्र जो आता संपलेला पाहायला मिळालाय आणि पॉवर प्ले संपल्यानंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धाबा दाखल कबड्डी आहे आता पॉवर प्ले संपला जाईल 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर उभे केले जाणार आहेत आणि तुम्हाला ते खेळाडूचं नक्की जाळं भेदायचं भिडलेलं दाखवायचं जाळ्यामध्ये तुम्हाला चेंडू बाहेर काढायचे आहेत चौका षटकार खेळायचे नक्की डबल कबड्डी जमवायचे आहेत आपण पाहतोय क्वार्टर फायनलची मॅच आहे संघ ही मात्र मॅच जिंकणार तो मात्र पहिला संघ तो मात्र बक्षीसपात्र फेरीत पोहोचेल आज कोण पोहोचणार हे मात्र पाहायचं आहे एका साईडमध्ये शिवशंभो क्रिकेट क्लब बादस आहे त्यांच्या विरुद्धमध्ये पाहायला गेलं तर केतनभाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदोली शिरवली टीम पाहायला मिळते आहे
क्वार्टर फायनलची मॅच. फुलटॉस मिस टाइम फटका डीपला. खेळाडू आहे तिथे निलेश 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 वा कलेक्शन पास सुंदर गेलं. नक्कीच प्रथम पुढे आले तर पण नक्कीच मागे फिरले. चेंडूचा नक्कीच अंदाज घेतला आणि नक्कीच चेंडू अडवतायत फेकतायत. त्यावर तुम्हाला 2 धाबा आल्या. 24 धाबा दाखल कबड्डी नवीन फाटक जो मात्र गोंधळाच्या मार्क वरती आलाय. आज मात्र बरेचसे खेळाडू नक्की संघामध्ये गैरहजर आहे, परंतु त्यांच्या गैरहजेरीमध्ये देखील सुद्धा चांगला खेळ तुम्हाला चांगली श्री संघात नक्कीच पाहायला मिळाला. पाहिलं म्हणजे तिकडे 11 प्लेइंग 11 देखील नव्हती, पण नंतर नक्की त्यांचे खेळाडू आले. आज बरेचसे खेळाडू नक्कीच प्रमुख खेळाडू अनुपस्थित, पण नक्कीच खेळ चांगला सुरू आहे. साहिल आहे तिथे. चेंडू अडवते पॉइंट मध्ये. चेंडू अडवतोय फेकतोय. आलेली एक सिंगल. सिंगलचा 25 धावा दाखल का बरं त्यात. पंचवीस धावा जमात्रा बंद दाखल कबड्डी पाहतोय. षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात. हो इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू मात्र आड्या बॅटने खेळायचा होता, बरोबर नक्कीच चेंडू आपण पाहिलं ऑप्शन थोडंसं नक्कीच ऑप्शनच्या साईड टाकला होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 25 धावा दाखल कबड्डी स्थिर आहेत. सोडून दिल्या आपण नक्कीच पाहिलं चप्पल झाले. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. वाईट आहे का नाही चेक करायचं आहे. लीगल डिलिव्हरी डॉट बॉल. हो पुन्हा एकदा मिस टाइम फटका. चेंडू हवेत. रक्षक मनोहर प्रयत्न करतोय, पण बाहून चेंडू अडवताना नक्कीच पाहायला मिळतोय. 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांचं 27 धाबा दाखल कबड्डी त्यात. 27 धाबा दाखल कबड्डी त्यात. तुम्ही पाहताय चौंडाई सेवा क्रिकेट क्लब आयोजित शिडानी कर्ण 2026 या स्पर्धेत आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामधली अंतिम मॅच. पुन्हा एकदा बिगिट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. षटक मात्र संपत जाईल. पहिलं एक षटक संपतंय. दापल कबड्डी धाबा त्या 27 धाबा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धाबा दापल कबड्डी. षटक क्रमांक 4 ची मात्र सुरू होणार आहे. चला स्पीडअप करा. 27 धाबाच्या मात्र दाखल कबड्डी षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू आपण नक्कीच पाहिलं. डॉट पळाला आहे. 27 धावा दाखल कबड्डी स्थिर आहे. प्रदीप बारीक दुरी संघाचा संघनायक तो मात्र अजूनही मैदानामध्ये आहे. एका साईडला तळ ठोकून आहे, परंतु आता मात्र धावा बनवायचे. अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. अंतिम काही चेंडूवरती धावा बनवायचा. डोंगर मात्र उभा करायचा आहे.
विमाचा फटका केलाय. पॉईंट डोकं नक्की चेंडू कट करायचा होते. क्षेत्ररक्षक चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावची मात्र नक्की दाबल कवरती जोडली जाणार आहे. 28 धावाच्या मात्र आपण दाबल कवरती पाहतोय. 28 धाबाच्या मात्र आपण दाबल कवरती पाहतोय. नक्की बाला आडव्या बॅटने फटका खेळला. चेंडू हवेत आणि बारीकसा वार. चेंडू झालाय सीमारेषे पार. षटकार साधा बाद. षटकाराला 34 धावा दाखल खबरठ्यात. सुंदर फटका. प्रदीप बारीक दुरीच्या बॅटमध्ये आला. संगनायक लीडिंग फ्रॉम द बॅट. कॅप्टन आपण नक्कीच पाहतोय. कॅप्टन मध्ये नक्की जबाबदारी स्वीकारली आहे. जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. 34 धावा दाखल खबरठ्यात. चेंडू आपण खोलू टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. बी शेप मध्ये मनोहर चेंडू पर्यंत आलाय. पहिल्या आठे चेंडू हातामध्ये येत नाहीये. 2 धावाच्या मात्र पळून पूर्ण होतात. 36 धावा दाखल खबरठ्यात. 36 धावा दाखल कबड्डी पाहायला मिळतात. या मध्ये आपण आतापर्यंत पाहिलं 9 धावा खर्च केला गेला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. क्वार्टर फायनलची मॅच, महत्वाची मॅच मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवे क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू नक्की बोलून घेतोय. दोन धाबाच्या मात्र आपण नक्कीच पाहिलं पळून पूर्ण होत आहे. 2 धाब्यांसह 38 धाबा दाखल काबरत्यात. षटक क्रमांक 4चा अंतिम शेवटचा चेंडू जो मात्र बाकी असणार आहे. ऑर्डर 30 धावा दाखल कबड्डी पाहायला मिळतात. बिग हिट केलाय प्रदीप बारीक. चोरीच्या बॅट मधनं चेंडू हवेत. सागर आहे तिथे टिपतोय झेल. फलंदाज बाद. प्रदीप बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला चेंडू आपण पाहिलं बॅकफुटला गेले पंच केलाय. अनिकेत आहे चेंडू मात्र अडवतोय. त्यावर हल्ली एक सिंगल आहे. सिंगलचं 39 धावा दाखल कबड्डी. साहिल गोंधळेच्या मार्कवरती आलाय. षटक क्रमांक अंतिम शेवटचं घेऊन सेकंड आता मात्र संतोष. पटका मात्र खेळलाय डीप कव्हरला. अनिकेत आहे तिथे चुकी होतीये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार 4 धावात. त्रेचाळीस धावा दाखल खबरते आहे. तिथे मात्र आपण नक्कीच पाहिलं त्रेचाळीस धावा दाखल खबरते आहे. पुढचा चेंडू निघून पुन्हा एकदा साहिल तयार. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. टिपतोय झेल. फलंदाज बाद.
43 धाबा खबर अंतिम षटकाचे अंतिम तीन चेंडूचे मात्र बाकी असताना काय होणार आहे, काय घडणार आहे, हाय व्होल्टेज ड्रामा मॅच मध्ये दोन्ही संघांना जिंकायची. जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीत पोहोचणार आहे. ओहो, इथं नक्कीच फटका खेळलाय. समोरच्या अभिषेक मध्ये खेळाडू आहे तिथे आलेली एक सिंगल. आपण एक पाहिलं. 44 धाबा फलकावरती अंतिम शेवटचे दोन चेंडूचे मात्र बाकी आहेत. इथे बिग हिट केलाय. गॅप मध्ये चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय. फ्लॅट षटकार 6 धावात. या षटकारासह शिवशंभो क्रिकेट बादश टीमचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धाबा फलकावरती आहेत. शुभशेठ आपण नक्कीच पाहिलं. फटका खेळायचा होता. सिंगल आली आहे. 51 धाबा फलकावरती आहे. विजयासाठी 52 धाब्यांचं टार्गेट मात्र केतन भाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदिवली शिरवली या टीम समोर ठेवलं गेलंय. चला विनंती आहे, भादस टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण लगेच थोड्या वेळ सुरुवात करणार आहोत. पहिला डाव संपलाय. 51 बनवल्यात. 52 धाब्यांचं टार्गेट आहे. दुसऱ्या डाबल होते सुरुवात. सलामीची जोडी आपण पाहतोय. नवीन फाटक आणि अनिकेत पडवळ ही जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन मॅचला होते सुरुवात.
षटक क्रमांक आपण नक्कीच पाहिलं. पहिले घेऊन सोपान, स्ट्राईक हँडला नवीन. लेट्स प्ले. पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. फटका मात्र खेळलाय. चेंडू आपण नक्कीच पाहते. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकात 4 धावात. चार धावाच्या मात्र आपण दापल कबरती पाहतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चार धाबाच्या मात्र दापल कबरती पाहायला मिळतात. एक चौक करण्याच्या नवीनच्या बॅट पण आलाय. फुलटॉस. तिथे मात्र खेळाडू आहे. टिपतोय झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. नवीन फाटक बॅक टू पविलियन. रिव्ह्यू घेतलाय का? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बीमर चेक करायचा आहे. आणि ते मात्र फलंदाज बाद. आऊट पाहायला मिळतोय. 4 धाबा दापल कबरती. एक विकेट येताना पाहिलं. मोठी विकेट आली आहे. नवीन फाटक बॅक टू पविलियन आहे. नवीन बॅटर मनोहर. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. मनोहर तुम्हाला स्ट्राईक हँडला असणार आहे. 4 धाबा दापल कबरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. अजून 48 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. 4 चेंडूंचा खेळ जो मात्र आतापर्यंत झालाय. 4 धाबा दापल कबरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक नंबर मनोहर. ओहो, हा देखील चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक मात्र पहिले संपले. 4 धाबा दापल कबरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धाबा दापल कबरती आहे. शेवटचे 24 चेंडू 48 धाब्यांची गरज. चला स्पीडअप करा थोडं. षटक क्रमांक 2 घेऊन संतोष गोंधळच्या मार्कवरती आलाय. चोवीस चेंडू आणि 48 धाबा. 4 धाबा दापल कबरती आहेत.
षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिला चेंडू समोरच्या बाजूने, षटकार 6 धावा. 10 धाबाच्या मात्र आपण दाबल कबड्डी पाहतोय. षटक क्रमांक 2 ला झाली सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती षटकार मात्र अनिकेतच्या बॅटमधून आलाय. 10 धाबा दाबल कबड्डीत. अजूनही 42 धाब्यांची गरज आहे. चला पण तोपर्यंत मॅच चालू करून घ्या. बॉल येईल मागून तोपर्यंत. आयोजक आहेत तिकडे बॉल देतील. मॅच चालू करून घ्या. थोडं स्पीडअप कर. चला चला मॅच बॉल, मॅच बॉल घ्या. 10 धाबाच्या मात्र आपण दाबल कबड्डी पाहतोय. नवीनने नक्कीच एक चौकार खेळला, तो बाजूला मध्ये नक्कीच अनिकेत एक षटकार खेळला. षटक क्रमांक 2 मध्ये नक्की सुरुवात झाली आहे. 10 धाबा दाबल कबड्डी आहे. पुन्हा एकदा इथे आपण नक्कीच पाहिलं सिंगल घेण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू रिक्षा आला नाही. सिंगल मात्र घेतली जाते आहे. आलेली एक सिंगल. 11 धाबा दाबल कबड्डी आहेत. 11 धाबा दाबल कबड्डी आहेत. अजून 41 धाबाच्या मात्र बनवायच्या विजयासाठी. पटका खेळलाय गॅप मध्ये. डीपला मात्र चेंडू आदिल सिंग फार दुर्बती राहिलाय. चौकार 4 धाबा आल्यात. 15 धाबा दाबल कबड्डी आहेत. 2 एक षटकार एक चौकार षटकामध्ये आलेत. 15 धाबा दाबल कबड्डी आहेत. 21 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज. 21 चेंडू आणि 37 धाबा. पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहिलं. बॅकफुल जाऊन पंच करायचं होतं. डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक चेंडू खरा पण एक चेंडू नक्कीच टप्प्यावरती हात आलाय. डॉट बॉल. 15 धाबा दाबल कबड्डी स्थिर आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट रक्षक आहे तिथे चेंडू मात्र नक्की पाहिलं. बॅकअप केलं गेलं चेंडूला. आलेली एक सिंगलचा 16 धाबा दाबल कबड्डी आहे. शेवटचा एक चेंडू मात्र पॉवर प्लेचा बाकी असणार आहे. 16 धाबा दाबल कबड्डी आहेत. इथे मात्र बिग हिट केलाय. अनिकेत पडबळच्या बॅट मधनं खणखणीत प्रहार. षटकाराला 2 षटकांचा खेळ संपलाय. दाबल कबड्डी धाबा आहेत त्या 22 धाबा. शेवटच्या 18 चेंडू 30 धाब्यांची गरज. 18 चेंडू आणि 30. चला स्पीडअप करायचंय. स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो.
चला स्पीडअप करायचंय. 18 मध्ये 30 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा फटका पण समोरच्या व्ही शेप मध्ये. अथर्व आला चेंडूपर्यंत आला, अडवतोय, फेकतोय. तिथे हातामध्ये चेंडू सापडत नाहीये. 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण होतात. चोवीस धाबा पलकावरती आहेत. शेवटचे 17 चेंडू, 28 धाब्यांची गरज. 17 चेंडू आणि 28 धाबा. मनोर ऑन स्ट्राईक. हो, हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. बॅटम बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू पडल्याचा झपकन जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावते. डॉट बॉलची नक्की होती सांगता. चेंडू नक्की डॉट बॉलला आहे. सोळा मध्ये 28 ची गरज आहे. 16 चेंडू आणि 28 धाबा. पुन्हा एकदा मनोर ऑन स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा बॅटवर चेंडू ठीकसा येत नाही. दक्षिण किपरला डीपोर्न अथर्व चेंडू पर्यंत आलाय. वा, फार दूर नक्की झपकन चेंडू पर्यंत पोहोचला. आलेली एक सिंगल आहे. या सिंगल सह आपण धाबाच्या 25 धाबा. 15 चेंडू आणि 27 धाबींची गरज. 15 चेंडू आणि 27 धाबा. 15 चेंडू 27. हो, हा चेंडू आपण नक्कीच पाहतोय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. सोपान काय वेगाची गोलंदाजी पाहायला मिळते. चुडाप्यावरती हात हलते. पहिल्या मध्ये फक्त 4 धाबा खर्च करत्या. या ओव्हर मध्ये आता नक्की 3 धाबा खर्च करतोय. सुंदर गोलंदाजी सोपान जोरीची पाहायला मिळते आहे. 14 चेंडू 27. पुन्हा एकदा फटका समोरच्या व्ही शेप मध्ये खेळाडू दूरवरती राहिलाय. चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार 4 धाबा, 4 रन्स. 29 धाबा पलकावरती आहेत. 13 चेंडू 23 धाबींची गरज. 13 चेंडू आणि 23 धाबा. तेरा चेंडू 23. पुन्हा एकदा अनिकेत पडबड ऑन स्ट्राईक. हो, हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. चेंडू पडला बॅटरला रीड होस तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये. षटक संपले, ओव्हर संपले आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबाचा 29 धाबा. शेवटचे 12 चेंडू 23 धाब्यांची गरज. 12 चेंडू आणि 23 धाबा. 12 चेंडू 23. चला स्पीडअप करायचा आहे. एकोणतीस धाबाच्या मात्र आपण दाबल कवरती पाहतोय. 12 चेंडू 23. मात्र आपण नक्कीच पाहिला. फटका समोरच्या विषय आलाय. कोणती आलेली एक सिंगल. 30 धाबा दाबल कबरती. 11 चेंडू 22 धाबींची गरज. 11 चेंडू आणि 22 धाबा. 11 चेंडू 22. 11 चेंडू आणि 22. काय होणार आहे? कोणती टीम मध्ये किंवा क्वार्टर फायनल जिंकून अंतिम 4 मध्ये पोहोचणार आहे? बक्षीसपात्र फेरीत पोहोचायचं आहे. एका साईडला बादल, त्यांच्या विरुद्ध मध्ये नक्कीच पाहतो चांदिवली शिरवली टीम आहे. 11 मध्ये 22. पुन्हा एकदा षटपा समोरच्या विषय मध्ये. सोपान आला चेंडूवरती. वा, फिल्डिंग सुरेख, कलेक्शन आता होतं सुरेख पाहायला मिळत आहे. तिथे देखील सिंगल आहे. 31 धाबा दाबल खबरती आहेत.
10 चेंडू आणि 21 धाबा. 10 चेंडू 21. ओहो इथे मात्र डायरेक्ट हिट. वाईट बॉल. तिसऱ्या पंचांकडे मागणी रनआउट आहे का नाही आहे. इथे मात्र बॅटर रनआउट आहे. सर वाईड आहे आणि सिंगलला पळताना रनआउट आहे. ओके. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारतोय अथर्व तयार. फुलटॉस. फुलटॉस आला तसा भिरकावून दिलाय. षटकार 6 धावात. अजून 14 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा फटका फसलाय. अथर्व 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 चेंडूच्या खाली आला. टिपतोय झेल. फलंदाज बाद. अनिकेत फडवळ बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे. मोठी विकेट. अनिकेत पडवळ मात्र परतावं लागताय. दापल कबड्डी धाबा त्या 38 धाबा. 8 चेंडू 14 धाब्यांची गरज. 8 चेंडू आणि 14 धाबा. आठ चेंडू आणि 14 धाब्यांची गरज.
चला स्पीडअप करा, थोडं स्पीडअप करा. 8 चेंडू 14 स्ट्राईक खेळणं सोपान. व्हाईट बॉल पाहायला मिळते. व्हाईट बॉल दिशा बरकड्यात 39 दबाव पलकावरती आहे. 8 चेंडू आणि 13. 8 चेंडू आणि 13 धाबींची गरज. हो इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं पटका खेळत होता. तिथे आलेली एक सिंगल आहे. सिंगल पाहायला मिळते. 40 धाबा दापल कबड्डी. 7 चेंडू आणि 12 धाबींची गरज. 7 चेंडू आणि 12 धाबा. हा चेंडू मात्र महत्वाचा आहे. एखादा बिगिट सामन्यामधली हवा काढून टाकणार आहे. तर का चेंडू डॉट आला, विकेट आली तर भारत संघ नक्कीच मॅच मध्ये थोडा पुढे सरकताना पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 12 धाबींची गरज. 7 चेंडू आणि 12 धाबा. पटका मात्र खेळला. गॅप भला मोठा आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार 4 धाबा आहेत. 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. 6 चेंडू 8. चला स्पीडअप करायचा आहे. सामना जर का टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. सहा चेंडू आणि 8 धाबा. सचिन मेंगडे गोलंदाजी मार्फत सायकलला सोपान पडबळ. कोण जिंकणार आहे? 6 चेंडू 8. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे डिपला. चेंडू मात्र अडवलाय. फेकी केली आहे. तिथे काय झालंय? विकेट आली आहे. रनआउट. फलंदाज रनआउट होताना पाहायला मिळत आहेत. आलेली फक्त सिंगल. चला नवीन बॅटर. चला स्पीडअप करा. पंचेचाळीस दबाव दापल कबरती आहे. शेवटचे 5 चेंडू 7 धाब्यांची गरज. काय होणार आहे? रंगत मात्र नक्की सामन्यामध्ये वाढली आहे. रोमहर्षक लढत पाहायला मिळते. कोण जिंकणार आहे? एका साईडला भारत, त्यांच्या विरुद्धमध्ये चांदिवली शिरवली. सामन्यामध्ये दोन्ही संघांना जिंकायचा आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत आहे. 5 चेंडू 7. नवीन बॅटर विशाल. पाच चेंडू 7 धाब्यांची गरज. 5 चेंडू आणि 7 धावा. प्रेशर जेवढं बॅटरवर तेवढं नक्की तुम्ही पाहिलं. बॉलर वरती आहे, फिल्डर वरती आहे. बाहेरील बघणाऱ्यांना प्रेक्षकांवर देखील तेवढंच प्रेशर आहे. कोण जिंकणार आहे? हाय व्होल्टेज ड्रामा. 5 चेंडू 7. चेंडू मात्र खोदून काढलाय. स्वतः गोलना चेंडू पर्यंत पोहोचतोय. सिंगल मात्र खर्च होतीये. 46 धावा दापल कबरते. 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. चार चेंडू आणि 6 धावा.
4 चेंडू आणि 6 धाबा. बिग हिट केलाय, चेंडू हवेत आणि षटकार. सामना संपवलाय आणि पहिला संघ बक्षीस फेरीत पोहोचतोय. केतन भाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदिवली शिरवली टीम चौंडाई सेवा क्रिकेट क्लब आयोजित शेडानी गणोत्सव बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. अभिनंदन, हार्ड लक शिवशंभो क्रिकेट क्लब बादश टीम. आणि क्वार्टर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनोहर पाठक ठरतोय. मॅन ऑफ द मॅच समान करी. अभिनंदन टीम चांदिवली शिरवली, हार्ड लक बादश टीम, आपण देखील सुंदर खेळ दाखवलात.